संचित रोज शाळेतून घरी आल्यावर मैदानात खेळत असे. त्या मैदानात एक गरीब आजोबा रोज खाऊ विकायचे, पण त्यांच्या पायात चप्पल नव्हती. एके दिवशी संचित त्या आजोबांजवळ गेला आणि म्हणाला, आजोबा, तुमच्या पायात चप्पल का नाही? आजोबा म्हणाले, अरे, 2 टाईम जेवण मिळेल एवढीच माझी कमाई होते, त्यामुळे चप्पल घ्यायची राहूनच जाते. हे ऐकून संचितला खूप वाईट वाटले. तो धावत घरी येतो आणि त्याच्या बाबाला आजोबांबद्दल सांगतो. त्याचे बाबा लगेच आजोबांसाठी नवीन चप्पल घेऊन येतात आणि संचितला म्हणतात, ही घे चप्पल तुझ्या आजोबांसाठी. चप्पल बघून संचितला खूप आनंद होतो. तो धावत आजोबांकडे जातो. आजोबांना म्हणतो, आजोबा, जरा डोळे बंद करा. आजोबा डोळे बंद करतात. संचित आजोबांच्या पायात हळूच चप्पल घालतो. आजोबांच्या डोळ्यात पाणी येतं. आजोबांचं मन भरून येतं. ते संचितच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणतात, बाळा, खूप मोठा होशील. दान छोटं का होईना. दान करणारा कधीच छोटा राहत नाही. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.